बोलो श्री कृष्ण भगवान की जय। काय मित्रांनो, मजेत आहात ना? काही वर्षापूर्वी आपण सर्व असेच मजेत होतो, आपापल्या मस्तीत जगत होतो आणि अचानक विज्ञान व विज्ञानाच्या अनाभाका मारणारा अहंकारूपी माणूस या सर्वांना आपली जागा दाखवत कोरोना नावाचे महाभयंकर संकट आपल्यावर धाडकन कोसळले होते। आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी जाहीर केले आणि बघता बघता पूर्ण जग ठप्प झाले। लॉकडाऊन झाले खरे हो, परंतु जे रोज कमावून खातात त्यांच्या पोटा पाण्याचा प्रश्न कसा सुटेल या विचारानं अस्वस्थ झालो होतो। सरकारी मदत यायला किमान आठवडा लागणार होता। त्यात कर्तव्य बजावण्यासाठी पोलीस यंत्रणा जीवाची पर्वा न करता रस्त्यावर उभी ठाकली होती आणि भुकेनं मरण्यापेक्षा कोरोनानं मेलेले बरे या मानसिकतेत अन्नाच्या शोधात बाहेर पडलेली जनता यांच्यातील तू मैमय पोलीस आणि जनता दोघांनाही अडचणीचं ठरत होतं। घरात बसलो तर कमावणार काय आणि खाणार काय, तर घरच्यांना काय खाऊ घालणार? हे बसल्यानंतर काय करायचं करोना? जर मी घरी बसलो तर कमावणार काय आणि खाणार काय? घरात राहून मताशी मारण्यापेक्षा धंदा करून करोना होऊन गेलेला बरं ना। हे सामान्य भांडण नव्हे, हा आहे जीवन मरणाचा संघर्ष। संघर्ष आपला जीव वाचविण्यासाठी, संघर्ष आपल्यांचा जीव वाचविण्यासाठी। अशातच माणसातली माणुसकी जिवंत आहे याचा संदेश त्या कोरोनाला देण्यासाठी मालेगाव युवा संघटना, आम्ही मालेगावकर, विधायक संघर्ष समिती, भारतीय जनता पार्टी व शहरातील सर्व राजकीय पक्ष, सामाजिक संघटना मैदानात उतरल्या। आणि तहानलेल्या जीवाला पाणी, भुकेल्यांना भाकर असा मदतीचा ओघ सुरू झाला। सुरुवातीला शहरभर स्वखर्चानं वाटेल तिथे सॅनिटाईज करण्यासाठी संघटनेचे योद्धे जीवाची पर्वा न करता पोहोचत होते। त्यानंतर शहरात कोणी उपाशी राहू नये म्हणून प्रत्येक ठिकाणी अन्नधान्य पुरवण्याची पराकाष्ठा पणाला लागली असताना युवा संघटनेचे सर्व योद्धे आश्चर्यचकित झाले की इतकी वाटप करून देखील अन्नधान्य कमी पडत नव्हते। कारण न मागता दानशूर लोक पुढे येत होते। यातून माणुसकीचे वेगळेच दर्शन होत होते। मग काय, रस्त्यावरील मुक्या जनावरांचा चारा असेल, बेघर असलेले भिक्षू, या सर्वांचे पालकत्व स्वीकारण्याचे भाग्य मिळाले। होणारा होताला जाणारा जाताला मागे तू फिरू नको, उगाच सांडून खऱ्याची संगत खोट्याची धरू नको। येईल दिवस तुझाही मानसा जिगर सोडू नको, तुझ्या हाती आहे डाव सारा इसार गजल काळजी रे देवा, काळजी रे माझ्या देवा, काळजी रे। इतक्यावरच न थांबता मुंबईहून उत्तर प्रदेशकडे पायी जाणारे मजूर, त्यांच्या व्यथा अतिशय वेदनादायी होत्या। 3 दिवस उपाशी पोटी अनवाणी पायी चालणारी मजूर परिवार, लहान लहान बालक, हे विदारक चित्र मन सुन्न करीत होते।
अशा अवस्थेत त्यांची सेवा करण्याचा लाभ मिळाला. जेव्हा सूर्य तापून थकला, भूक आणि तहानेनं देखील हार पत्करली, तेव्हा खरी जीव घेणी लढाई सुरू झाली आणि कधी न संपणारे दुःख समोर येऊ लागले. मृत्यूचा तांडव सुरू झाला. हे ईश्वरा, हे आम्ही काय बघतोय? कुठल्या पापाची शिक्षा आम्हास देतो आहे? मृतांचे ढीगानं ढीग लागला होता. जिकडे बघावे तिकडे मृत्यूचा तांडव सुरू होता. कोणाला हॉस्पिटल बेड नाही, तर कोणाची रेमडेसिवीर साठी हेटाळणी. त्यांना बघा, मानसिकता खराब झाली आहे. तर कोणी ऑक्सिजन विना आपला जीव गमवतो. यातून कोणी सुटले नाही. खुद्द देवा पाटील 12 दिवसाच्या उपचारानंतर मरता मरता बचावले. निखिल पवारांनी तर आपला भाऊच गमावला. तरी देखील रेमडेसिवीर साठी व्यवस्थापन सुधारण्यासाठी आंदोलन सुरूच होते. त्याला निर्देश दिला नाही, त्याच्यावर 10 मिनिटात ते पेशंट मरून गेला जागेवर. माझ्या समोर मेला पेशंट. ऑक्सिजनसाठी संघर्ष, रेमडेसिवीरसाठी जनतेच्या रस्त्यावर, तर हे इंजेक्शन जनतेला मिळावं म्हणून मंत्री महोदयांचा यंत्रणेशी संघर्ष. एकूणच उपेक्षेचा बळी मालेगाव. साहेब, आम्ही त्यांच्याकडे एक ताने 10 वेळेस गेलो. तो एमपीए कोण? एमपीए फोन उचलत नाही. त्याच्याकडे रेमडेसिवीरची व्यवस्था दिली आहे, तो नागरिकांच्या फोन उचलत नाही. इथे हॉस्पिटलांना माहित नाही की कोणत्या एमपीए कडून इंजेक्शन घ्यायचं, कुठल्या हॉस्पिटलला इंजेक्शन कुठून येणार आहे, ही माहिती आहे. दुसरीकडे स्वखर्चानं ऑक्सिजन बँक, रोटी बँक यांनी सातत्यानं सुरू ठेवली. प्रत्येक कोरोना योद्धा आपापल्या परीने लढत होता. त्यातच काही योद्धा असेही होते जेथे नातेवाईक सुद्धा मृतदेहाजवळ जात नव्हते. तिथे त्या मृतदेहाला पॅक करणे व अंतविधीचे काम आपल्या जीवाची पर्वा न करता करणाऱ्या त्या सर्व कोरोना योद्ध्यांना कदाचित आज समाज विसरला असेल. आज भले त्यांची परिस्थिती हलाखीची असेल, परंतु त्यांनी केलेले कार्य आणि त्यांचे नाव सदैव इतिहासात लिहिले गेले. त्यांच्या कामाला मनापासून सलाम.